मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू रागातच गाडी चालवत असतो तेव्हा तो पल्लवीच्या हॉस्टेल समोर थांबतो. त्याला निहारिकाचे बोलणे आठवते. तो मनात विचार करतो, शिर्षेकर माझ्या एंगेजमेंटचं प्लॅनिंग का करत असेल? या मुलीचं काय करावं ना हे समजत नाही. इकडे निहारिका शांतनूच्या गाडीचा पाठलाग करत शांतनू काय करतो ते पाहते आणि शांतनूच्या गाडीच्या पाठीमागे ती स्वतःची गाडी थांबवते आणि मनात विचार करते, शांतनू तर मुलींच्या हॉस्टेलच्या बाहेर थांबला, हा नक्कीच आता पल्लवीला भेटायला आला असेल. इकडे पल्लवी खूप टेन्शनमध्ये चाललेली असते तेव्हा ती समोर शांतनूला पाहते आणि मनात विचार करते, सर खरंच खूप डिस्टर्ब आहेत. इकडे निहारिका बोलते, पल्लवीशी मैत्री करून आज मी खूप मोठा गेम खेळले. आज पल्लवी जिंकली तर मी पण जिंकणार. तर इकडे पल्लवी शांतनूला विचारते, सर तुम्ही ठीक आहात ना? त्यावेळी शांतनू विचारतो, तू हा प्रश्न मला का विचारते? तुला जाणवतंय ना मला त्रास होत आहे, मी अस्वस्थ आहे. तेव्हा पल्लवी शांतनूच्या ह्या बोलण्यावर हसते. तर शांतनू तिला हसायला काय झालं विचारत असतो. तेव्हा पल्लवी बोलते, मला समजतंय तुम्हाला नक्की कसला त्रास होतोय. लग्ना अगोदर असं होतंच हे मला चांगलं माहीत आहे. मी माझ्या ताईचा अनुभव घेतला आहे. तर शांतनू बोलतो, मी अस्वस्थ आहे हे माहीत आहे, परंतु गोष्ट खूप वेगळी आहे शिरशेकर. तेव्हा पल्लवी बोलते, मी समजू शकते. माझ्या ताईचं लग्न जमलं ना तेव्हा तिला असंच फील व्हायचं. मी हे खूप जवळून पाहिलं आहे. तेव्हा शांतनू पल्लवीला सांगण्याचा प्रयत्न करतो, शिरशेकर ही अस्वस्थता खूप वेगळी आहे. परंतु पल्लवी शांतनूला काही एक बोलू देत नाही. ती बोलते, निहारिका मॅम अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. सर्व छान होईल, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. निहारिका मॅम तुम्हाला मिळालेलं एक स्पेशल गिफ्ट आहे. तेव्हा शांतनूला काय करावं हे सुचत नाही. इकडे निहारिका बोलते, आता माझं काम तर झालं. कारण शांतनू पल्लवीसमोर आल्यावर त्यांच्यामध्ये नक्की काय बोलणं होतं याचीच काळजी मला होती, ती आता संपली. असं म्हणून ती गाडी घेऊन दुसरीकडे जाते. इकडे पल्लवी सारखं निहारिकाचं नाव शांतनू समोर घेत असते. शांतनूला ते अजिबात आवडत नाही. तेव्हा तो रागातच पल्लवीला बोलतो, शिरशेकर एक शब्द पण बोलू नकोस. असं म्हणून तो तिच्या खांद्याला जोरात पकडतो आणि बोलतो, मला एंगेजमेंटचं टेन्शन आलं नाही. असं म्हणून तो रागात गाडीत बसतो आणि तेथून जातो. पल्लवीला शांतनूचं खूप टेन्शन येतं. दुसरीकडे प्रभाकर सर आणि आदिती मॅडम बाजारात गेलेले असतात. तेव्हा सर्व बाजाराच्या जड पिशव्या प्रभाकर सरच घेतात. तेव्हा आदिती मॅडम बोलतात, अरे प्रभाकर मी घेते ना, तुझी बायको एवढी पण नाजूक नाही. तेव्हा आदितीचे हे बोलणे ऐकून प्रभाकर सर तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा ते बोलतात, तू बायको बोलली ना खूप बरं वाटलं. आता या एका शब्दाच्या जोरावर मी 3-4 किलोमीटर ह्या पिशव्या तर सहजच घेऊन जाऊ शकतो. तेव्हा आदिती मॅडमही लाजतात. तेव्हा प्रभाकर सर सांगतात, फक्त तुझ्यासाठी हा. तर आदिती मॅडम सांगतात, बरं झालं तू आला, तुझ्यामुळे मला एवढं बाजार घेणं शक्य झालं. आता महिन्याचं काही टेन्शन राहिलं नाही. तेव्हा प्रभाकर सर आदिती मॅडमला सांगतात, तू ऑनलाईन का सामान घेत नाही? तेव्हा आदिती मॅडम सांगतात, बाजारात गेलं ना हवं नको ती पारखून घेता येतं, माणसं भेटतात, गप्पा गोष्टी होतात. मुख्य म्हणजे हवं नको ते घेता येतं आणि नको असलेलं बाहेर पण काढता येतं. त्यावेळी प्रभाकर सर सांगतात, असं माणसांच्या बाबतीत का होत नाही? कारण शांतनूचे डोळे कधी उघडणार याचंच टेन्शन मला खूप आलं आहे. तेव्हा आदिती मॅडमही सांगतात, शांतनूचा साखरपुडा कसा टाळता येईल या विचाराने मला दिवसरात्र चैन पडत नाही. आपल्या दोघांना आता काहीतरी स्टँड घेतला पाहिजे, काहीतरी करायला हवं. दुसरीकडे शांतनू पल्लवीच्याच विचारात असतो. तेव्हा तो बोलतो, शिरशेकरला वेळ लागलाय का मला हेच कळत नाही. तेवढ्यात गीता तेथे येते आणि थोड्या दिवसात तुला पण वेळ लागेल असं बोलते. तेव्हा शांतनू गीताला सांगतो, बरं झालं तू आलीस, मला तुझ्याबरोबर महत्त्वाचंच बोलायचं होतं. निहारिका माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात त्सुनामी आल्यासारखं वाटतंय. सर्व काही बदललं आहे. निहारिकाने शिरशेकरबरोबर मैत्री का केली असेल मला हेच समजत नाही. निहारिका माझ्या आयुष्यात आल्यापासून सर्व काही बदललं आहे आणि ही शिरशेकर तरी अशी का वागते मला हेच समजत नाही. तिला माझ्या मनातील भावना का कळत नाही? असं बोलून तो खूप वैतागतो. तेव्हा गीता शांतनूला सांगते, दादा पल्लवीचं तरी काय चुकलं आहे?
निहारिकाने पल्लवीला तिची फ्रेंड होण्यासाठी किती रिक्वेस्ट केली हे माहीत आहे ना. त्यात पल्लवीचा स्वभाव तुला तर माहीतच आहे. कोणालाही मदत करायला ती नेहमी पुढे असते. चूक तू केली आहेस तिला न काही सांगून. तर शांतनू बोलतो, शिरशेकरने थोडं तरी समजून घ्यायला हवं ना. तेव्हा गीता सांगते, तुझ्याकडे बोलायची संधी होती तेव्हा तर तू काहीच बोलला नाहीस. मला वाटते पल्लवीला तुझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का. त्यावेळी गीताचे हे बोलणे ऐकून शांतनूला खूप टेन्शन येतं. त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा त्याला पल्लवीबरोबर घालवलेले गोड क्षण आठवत असतात. त्याला समजतं पल्लवीचं पण माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा तो गीताला सांगतो, आमच्या दोघांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे नक्की काहीतरी आहे हे तिलाही माहीत असेल. तर गीता शांतनूला भानावर आणते आणि सांगते, परंतु तुझ्या भावना पल्लवीला समजायला हव्या दादा. वेळ निघून गेल्यावर काय करायचं. साखरपुड्याच्या अगोदर हे सर्व सांगायला हवं, नाहीतर आपल्या हाती काही एक लागणार नाही. तेव्हा शांतनू विचार करत असतो. दुसरीकडे पल्लवी निहारिकाला फोन करून सांगते, मी सरांबरोबर बोलले, परंतु त्यांना माझं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. ते माझ्यावर खूप चिडले. तेव्हा निहारिका सांगते, तू मला पल्लवी खूप मदत केली. हे उपकार मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही. तू नसती तर मी काय केलं असतं याची कल्पना पण मी करू शकत नाही. तेव्हा पल्लवी निहारिकाला बोलते, मला अगोदर असं वाटायचं, प्रोफेसर म्हणून मला तुम्ही खूप स्ट्रिक्ट वाटायच्या, परंतु तुम्ही खूप प्रेमळ आहात. शांतनू सर आणि तुमची जोडी अगदी परफेक्ट आहे. तेव्हा निहारिका बोलते, पल्लवी तू आहे म्हणून तर आमचं आयुष्य अजून सुखात असणार. तुझ्याशिवाय हे कधीही एक शक्य नाही. थँक्यू असं म्हणून निहारिका फोन ठेवते. तर फोन ठेवल्यानंतर ती बोलते, पल्लवी आता तू पाहत राहा नक्की काय होतं ते. दुसऱ्या दिवशी निहारिका पल्लवीला सांगते, आपल्याला शांतनूच्या घरी जायचं आहे. तेव्हा पल्लवी शांतनूच्या घरी जाण्यासाठी नकार देत असते, परंतु निहारिका जबरदस्ती पल्लवीला गाडीतच बसवते. पल्लवीला त्यांच्या घरी जायचं म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे सुपर्णा केटरर्सवाल्या माणसाकडून जेवणाचे मेनू आणि सॅम्पल मागवते. घरातील सर्वांना ते टेस्ट करायला सांगत असते. तेवढ्यात शांतनू तेथून जात असतो. तो कॉलेजला चाललेला असतो. सुपर्णा शांतनूला थांबवते आणि सांगते, शांतनू तू पण मेनू टेस्ट कर. तेव्हा शांतनू नाही बोलत असतो. तेवढ्यात निहारिका तेथे येते. तर सुपर्णा निहारिकाला विचारते, निहारिका तू येण्यासाठी किती वेळ केला ग. तेव्हा निहारिका बोलते, एंगेजमेंटसाठी सजेस्ट करायला कोणीतरी चांगलं हवंच ना, म्हणून मी इथे पल्लवीला घेऊन आले. तेव्हा पल्लवीला समोर पाहून सर्वांना धक्का बसतो. सर्वजण जागेवरून उठून उभे राहतात. सुपर्णाला वेगळाच संशय येतो. तेव्हा शांतनू हळूच पल्लवीकडे पाहत असतो. पल्लवीचं असं आलेलं त्यालाही आवडलेलं नसतं. तेव्हा तो सुपर्णाला सांगतो, आता मी कॉलेजला जायला निघतो. तेव्हा सुपर्णा शांतनूला थांबवते आणि निहारिका आणि तू मिळून मेनू ठरवायला सांगते. तर ज्योती निहारिकाला बोलते, आम्ही काही मेनू टेस्ट केले आहेत आणि शॉर्टलिस्ट पण करून ठेवले आहेत. तू आणि ब्रो मिळून फायनल करा, कारण तुमच्या दोघांची एंगेजमेंट आहे. इथे आउटसाइडरची काय गरज नाही, असं ती पल्लवीला बोलते. तेव्हा ज्योतीचे हे बोलणे ऐकून पल्लवीचा चेहरा पडतो. तिला खूप वाईट वाटतं. पुढील भागात शांतनू वेड्यासारखा वागतो आणि पल्लवीला बोलते, तू निहारिकाची करवली आहे ना, असं म्हणून तिला एक एक पदार्थ टेस्ट करण्यासाठी स्वतः तिला डिश पुढे देत असतो. तेव्हा तिला अचानक ठसका येतो. तेव्हा शांतनूच प्रेमाने पल्लवीला पाणी देतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.